नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. रोज तुम्ही घरातनं निघत असाल, आपल्या कामाच्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असाल तर अवघ्या महाराष्ट्रभरामध्ये सध्या समस्या सतावतीये. ती म्हणजे रस्त्यावरून प्रवास करत असताना अडथळे निर्माण करणाऱ्या खड्ड्यांची. रस्ते आणि खड्डे हा विषय तसं पाहायला गेलं तर नवा नाहीये. मुळात नवीन रस्ता तयार झाल्यावर लगेचच खड्डे पडतात कसे हा संशोधनाचा विषय आणि त्यामुळे पायाभूत सुविधांवरती भर देताना सर्वाधिक खर्च रस्ते बांधणी आणि त्यानंतर रस्त्यांची वारंवार दुरुस्ती यावरती होत असल्याचं पाहायला मिळतं. अखेर खड्ड्यांसाठी मुख्यमंत्र्यांना बैठक बोलवावी लागली आणि कामचुकार कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा द्यावा लागला. यावरून राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा विषय किती गंभीर आहे याची जाणीव होते. आपण याच विषयावरती आजच्या लोकशाही विशेषमध्ये करणार आहोत चर्चा. सुरुवातीला पाहूयात आमचा याच संदर्भातला विशेष रिपोर्ट. खड्ड्यांसाठी मुख्यमंत्र्यांना का घ्यावी लागली बैठक? खड्डेमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न प्रत्यक्षात कधी? रस्ते कंत्राटदारांना कोण पाठीशी घालतंय? रस्त्यांसाठी डांबर खडीचा दर्जा सांभाळला जातो? रस्त्यांवरील खड्ड्यांना कुणाचा आशीर्वाद? रस्ते तयार झाल्यानंतर लगेचच खड्डे का पडतात? हा कायमच अनुत्तरित प्रश्न आहे. अनेकदा 3-4 महिन्यांमध्येच रस्त्यांची चाळण झालेली बघायला मिळते आणि खड्डे भरण्यासाठी वारंवार महापालिका प्रशासन, महामार्ग प्रशासन किंवा राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला विनवणी करावी लागते. त्यानंतर कोट्यवधी रुपये खर्चून खड्डे भरले जातात. पण काही तासात किंवा काही दिवसांमध्येच खड्डे उघडे पडतात आणि कंत्राटदाराने सरकारला चुना लावल्याचं स्पष्ट दिसतं. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे खड्ड्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी बुधवारी घेतलेली बैठक. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील खड्ड्यांच्या दुरुस्ती यासोबतच उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक होती आणि यावेळी कामचुकार कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला. एवढंच नाही तर महामार्गावरील खड्डे बुजवताना गुणवत्तेवर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आता प्रश्न उपस्थित होतो, मुख्यमंत्र्यांना हा इशारा देण्याची वेळ का आली? राज्यातील कुठलाही रस्ता पाहिला तरी खड्डे दिसतात. मग तो राज्य महामार्ग असो की राष्ट्रीय महामार्ग अथवा नगरपालिका किंवा महापालिका हद्दीतील रस्ते असो, खड्ड्यांनी केलेली रस्त्यांची चाळण हमखास बघायलाच मिळते. यावरून मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंनी फेसबुक पोस्टवरून सरकारवर हल्लाबोल केलाय. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे होणारं ट्रॅफिक जॅम, अपघात, वाया जाणारं इंधन यामुळे अगदी सर्वांचंच कंबड मोडलंय. पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डे विरोधी आंदोलन करतोय. खड्ड्यांबाबत उच्च न्यायालयामध्ये देखील वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल. वास्तविक कुठलाही रस्ता बनवताना त्यावर होणारी वाहतूक, त्या परिसरातील पाऊस पाणी याचा अभ्यास केला जातो. शिवाय टिकाऊ रस्त्यासाठी कोणती खडी, डांबर वापरावी, त्याचे किती थर असावेत याचा देखील अभ्यास करून टेंडर मागवलं जातं. परंतु रस्ता तयार होताना टेंडरमधील अटी शर्तींची पूर्तता होते का हे पाहिलं जातं का? हा संशोधनाचा विषय, कारण त्यानंतर लगेचच पडणाऱ्या खड्ड्यांमधून अनेक उत्तरं मिळतात. शिवाय रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या कंत्राटातून खरोखरच शास्त्रीय पद्धतीने खड्डे भरले जातात की कुणाचे खिशे भरले जातात हे देखील तपासून पाहण्याची गरज आहे. हे आज जे ठेकेदार काम करतायत हे 99% ठेकेदार सत्ताधाऱ्यांचेच ठेकेदार आहेत. आज आपण बघतोय रस्त्यावर एवढे मोठे मोठे खड्डे बुजवायची पण एक प्रोसिजर असते. पण इथे ठेकेदार काय करतात, मोठे मोठे दगड आणून टाकून देतात आणि त्याच्यावर रोलर फिरवतात. ते खड्ड्यातले जे बुजवलेले खड्डे हे एक दिवस टिकत नाही त्यातला माल.
तो लगेच पावसाळ्यात निघून जातो. मग ह्याच्यावर कारवाई अनेक वर्ष झाली नाही, आता काय होणार आहे? काहीही असो, थेट मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यानं आता तरी महाराष्ट्र खड्डेमुक्त होणार का? कामचुकार तसंच खड्ड्यांसंदर्भात डांबरटपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर खरंच कारवाई होणार का? आता यावर जनता लक्ष ठेवेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. आणि याच विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी खड्ड्यांना कुणाचा आशीर्वाद आहे हे शोधून काढण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता उमेश पाटील यांना भाजप प्रवक्ता स्वानंद गांगल, त्याचबरोबर निवृत्त कार्यकारी अभियंता आर पाटील आणि अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सत्येन जोशी आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडले जाणार आहे. राजकारणाकडे थोडं जे आहे ते थोड्या वेळानंतर जाऊयात, मात्र सुरुवात सर्वसामान्यांच्या समस्येपासून होणं आजच्या चर्चेमध्ये अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी निवृत्त कार्यकारी अभियंता आर पाटील यांच्याकडे जाऊयात. पाटील सर, जी परिस्थिती सध्या सर्वत्र पाहायला मिळते, घरातून बाहेर पडायचं म्हटलं तरी देखील रस्त्यांच्या आधी खड्डे किती असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये उपस्थित होतो आणि मग इच्छित स्थळापर्यंत जाण्यासाठी जी कसरत प्रत्येकाला करावी लागते ती आपण सगळेजण पाहतोय. मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांना सर्वांसोबत ही महत्त्वपूर्ण बैठक घेऊन महाराष्ट्रातल्या खड्ड्यांसंदर्भामध्ये चर्चा करावी लागली. महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारे नेमके कोण आहेत हे शोधून काढणं गरजेचं आहे. पाटील सर, नमस्कार. आता विषयाला सुरुवात करताना याच्यामध्ये पहिल्यांदा रस्त्याचे खड्डे का पडतात हा मूळ विषय आहे. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये रस्त्यांच्या खड्ड्याचे प्रमाण कमी जास्त होत असते. त्याच्यात सर्वात महत्त्वाचा विषय आहे अतिवृष्टी. ज्या भागामध्ये पाऊस अतिशय पडतो त्या ठिकाणी पाण्याचा निचरा रस्त्यावरून लवकर होत नाही आणि ते पाणी जर रस्त्यावर साठून राहिलं तर त्या साठलेल्या पाण्यामुळं ते पाणी रस्त्यामध्ये झिरपून रस्त्याचा अंतर्भाग जो असतो तो निकामी होतो आणि खड्डे पडायला सुरुवात होतात. वास्तविक रस्त्याच्या या खड्ड्या पडण्यामागे अनेक कारणं आहेत. ज्या पद्धतीनं आपण रस्त्यांची कामं ओरिजिनल वर्क्स करतो ते करत असताना त्या रस्त्याचं डिझाईन, त्या रस्त्याच्या डिझाईननुसार आपण त्याला ट्रीटमेंट दिलेली आहे का, ते जर ट्रीटमेंट तशी दिली असेल म्हणजे अंदाजपत्रकामध्ये त्याचा अंतर्भाव असेल, परंतु प्रत्यक्ष काम करीत असताना त्या पद्धतीने काम केलं जातं की नाही हे पाहण्यासाठी डिपार्टमेंटची यंत्रणा तिथे किती आहे हेही पाहावं लागेल. कारण बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे, आता माझा अनुभव सांगतो की टेक्निकल देखरेख रस्ता काम चालू असताना जितकी व्हायला पाहिजे तितकी होत नाही. एका एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे किंवा एका डेप्युटी इंजिनियरकडे करोडो रुपयाची कामं आहेत, एका ज्युनियर इंजिनियरकडे करोडो रुपयाची कामं आहेत. पूर्वी जितकी ज्युनियर इंजिनियरांची संख्या, टेक्निकल असिस्टंटची संख्या होती तितकी संख्या आता नाही. जितके लोक रिटायर होतात त्यानुसार पुन्हा भरती होत नाही. आणि ज्यावेळेला रस्त्याचं काम ठेकेदार मूळ रस्त्याचं सांगतो मी, खड्डे भरण्याचं नाही, मूळ रस्त्याचं ओरिजिनल रस्त्याचं काम करत असताना ठेकेदार जेव्हा काम करतो त्यावेळेला आपल्या अपेक्षेप्रमाणे ते काम होतं की नाही याकडेच कोणाचं दुर्लक्ष नाही. हा बेसिक मुद्दा आहे. म्हणजे समजा खडीकरण करायचं असेल त्याच्यामध्ये समजा 2 थराचं आहे, 3 थराचं आहे, तर ते 3 थर जर देत असतील तर त्याची जाडी किती आहे, त्याच्यावर रोलिंग होते का, त्यानंतर डांबराचा जो भाग आहे त्याच्यामध्ये डांबराची क्वालिटी रेग्युलर तपासली जाते का, ह्या ज्या गोष्टी आहेत ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहेत. पुस्तकामध्ये अतिशय चांगलं स्पेसिफिकेशन दिलेले आहेत की डांबर आल्यानंतर त्याची तपासणी केल्याशिवाय आपण ते वापरू नये, पण प्रॅक्टिकल इट इज इम्पॉसिबल, ते करणं शक्य नाही. आपण आलं की डांबर तसंच वापरतो आणि मध्येच कधीतरी तो टेस्टिंगला देतो. तर या सर्व गोष्टी त्याला पूर्णपणे कारणीभूत आहेत. तर या गोष्टी पूर्णपणे बदलल्या तर नक्की फरक पडेल. आणि पूर्वीची लोकांची जी काम करण्याची वृत्ती होती, पूर्वीचे ठेकेदार किंवा पूर्वीचे अधिकारी मन लावून काम करायचे, तो अभाव आता अलीकडे दिसत आहे. हे बरोबर, मूळ कारण आहे कंत्राटदारांच्या त्याला खड्डे इच्छाशक्तीचा अभाव आणि अनसायंटिफिकरित्या त्या ठिकाणी 100% तयार करण्यात येणारे रस्ते, अशा अनेक गोष्टी माझ्याकडे अशी काही कारणं असे आपल्याला ठेकेदार सापडतील. आहेत. आर पाटील, मी आपल्याकडे Yes. येतोय. त्यानंतर आपण Yes. अस्थिरोग तज्ज्ञ आपल्यासोबत जोडले गेले डॉक्टर सत्येन जोशी देखील. डॉक्टर सत्येन जोशी, ज्या प्रकारे रस्त्यांवरती खड्डे आहेत तशाच प्रकारे अनेकांच्या तक्रारी ज्या आहेत हेल्थ संदर्भातल्या त्या देखील वाढायला सुरुवात झालेली आहे. कारण जे रस्ते खरं तर सुविधांसाठी असतात त्याच रस्त्यांमुळे जर अनेकांना अपाय होत असेल, हाडांचे आजार त्याला बळावत असतील, त्याचबरोबर आपल्या हेल्थवरती याचे थेट दुष्परिणाम होत असतील,
तर मात्र काय काय खड्ड्यांवरून प्रवास केल्यानंतर उद्भवणाऱ्या समस्या आहेत, आरोग्याच्या प्रश्न आहेत, याविषयी आपल्याकडून जाणून घ्यायचं. डॉक्टर सत्येन जोशी. नमस्कार. खड्ड्यांमुळे ज्या प्रकारचे ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स येतात ते ढोबळमानाने दोन प्रकारे होतात. एक म्हणजे तात्कालिक किंवा तात्काळ होणारे, की ज्याच्यामध्ये ॲक्सिडेंट्स होतात. ॲक्सिडेंट झाल्यामुळे एस्पेशली 2 व्हीलर्स असतात, स्लिप होतात, कोणावर जाऊन आदळतात, त्याच्यामुळे होणारी फ्रॅक्चर्स, हेड इंजुरीज आणि होणाऱ्या पेल्व्हिक इंजुरीज आणि त्याच्या बरोबरीने 4 व्हीलरचे होणारे ॲक्सिडेंट्स हे तात्काळ पेशंटच्या जीवाला सुद्धा धोकादायक असू शकतात. आणि दुसऱ्या प्रकारचे ज्याला आम्ही क्रॉनिक प्रॉब्लेम्स म्हणतो, त्याच्यामध्ये सतत खड्ड्यांमुळे आपल्या शरीराला जे दणके बसतात त्याचा परिणाम हा मुख्यत्वे करून मानेचे मणके, कमरेचे मणके यांच्यावर जास्त होतो. कारण जेव्हा आपल्या शरीराला कुठलाही हादरा बसतो तेव्हा जसं कुठल्याही एखाद्या गाडीचे सस्पेन्शन्स असतात तसं आपल्या शरीराच्या मणक्यांमधल्या ज्या डिस्क्स असतात, ज्यांना आम्ही इंटरव्हर्टिब्रल डिस्क्स म्हणतो, ते आपल्या या मणक्यांचे शॉक ॲब्झॉर्बर्स असतात आणि सततचे धक्के अशा पद्धतीने बसून ते निकामी व्हायला लागतात. त्याच्यामुळे त्या डिस्क त्यांच्या जागेवरून सरकणं, ज्याला आपण स्लिप डिस्क बोलीभाषेमध्ये म्हणतो, त्याच्यामुळे स्पायनल कॉर्ड हा आपला अतिशय नाजूक मेंदूचा आपण ज्याला शेपूट म्हणतो, की ज्याच्यामध्ये आपले दोन्ही हात, दोन्ही पाय यांचे सगळे कंट्रोल्स असतात, मग त्यांच्या संवेदना असतील, त्यांच्या हालचाली असतील, या स्पायनल कॉर्डला इजा होऊन सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, लंबर स्पॉन्डिलोसिस हे वयोमान परत्वे तर सगळ्यांमध्ये येतातच, पण खड्ड्यांमुळे दणके बसून ज्या वयाला हे आजार यायला पाहिजेत त्याच्या कितीतरी आधी हे आजार बळावायला लागतात आणि काही पेशंटमध्ये ते मणक्यांच्या ऑपरेशन पर्यंत सुद्धा जाऊ शकतात. बरोबर आहे. म्हणजे केवळ खड्ड्यांवरनं गाड्या नेताना गाड्यांचाच मेंटेनन्स नव्हे तर शरीराचं देखील अपरिमित होणारं नुकसान याकडे आपण लक्ष वेधतो आहोतच. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता उमेश पाटील आपल्यासोबत आहे. त्यावेळेला उमेश पाटीलजी, महाविकास आघाडी सरकारचे असलेले मुख्यमंत्री त्यांनी काल घेतलेली बैठक आणि संपूर्ण राज्यभरामध्ये पडलेल्या खड्ड्यांचा आढावा घेतलेला आहे. मात्र खऱ्या अर्थाने खड्डे भरून कधी काढणार? जे कंत्राटदार आहे, ज्यांना वारंवार अशाच प्रकारे जे आहे ते काम दिलं जातं, त्यांच्यावरती कारवाई होणार का? उमेश पाटील. नाही, कसं आहे माहितीये का, निश्चितपणे ज्यांनी क्वालिटी वर्क केलेलं नाही त्या संबंधित ठेकेदारावर कारवाई केलीच पाहिजे आणि तशी तरतूद देखील असते. असे ठेकेदार जे आहेत ते प्रायोरिटीनं ब्लॅकलिस्टेड करण्याची आवश्यकता असते आणि तशी कारवाई जी आहे ती या सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. ज्यांना एखादं काम, एखाद्या ठेकेदारानं रस्त्याचं काम केलं असेल आणि त्या कामाच्या गुणवत्तेच्या संदर्भामध्ये काही कॉम्प्रोमाइज झालेले असतील आणि त्याच्यामुळं जर रस्त्यावर खड्डे पडत असतील तर संबंधित ठेकेदाराकडून नुसतं ब्लॅकलिस्ट करून चालणार नाही, तर त्या झालेल्या नुकसानीची भरपाई सुद्धा त्याच्याकडून करावी लागणार आहे आणि तशा पद्धतीची तरतूद आता अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या रस्त्यांच्या संदर्भामध्ये करण्यात आलेली असते. फक्त त्याच्या प्रभावी अंमलबजावणीची कालच्या बैठकीतून नेमकं काय निष्पन्न झालं? कालच्या बैठकीमध्ये राज्यामध्ये कसं आहे की एकूण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीमध्ये 91,964 किलोमीटर आपल्याकडे रोड आहे. त्याच्यामध्ये काय झालं, मध्यंतरी जी अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळं त्याच्या अतिवृष्टीमध्ये जे काही खड्डे पडले त्याच्याकरता म्हणून 1683 कोटी रुपयाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती त्यावेळेच्या सर्वेक्षणानुसार. आता त्याच्यामध्ये वाढीव जे आहे ते जवळपास 2,635 कोटी रुपये वाढीव निधी उपलब्ध करून देण्याची कारवाई करण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. मध्यंतरी आपण पाहिलं असेल की राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. मागच्या वर्षी देखील आता तशी परिस्थिती झाली, या वर्षी देखील अतिवृष्टी झालेली आहे. खड्डे जे आहेत हे आपण वारंवार पाहतो, सरकार बदलली तरी सुद्धा खड्डे काही बदलत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचा त्रास जो आहे तो सामान्य नागरिकांना होतो. लोकांना वाटतं आम्ही टोल भरतो, आम्ही रोड टॅक्स भरतो, गाडी खरेदी करताना सुद्धा नवीन आम्ही त्याच्या संदर्भातला टॅक्स भरलेला असतो आणि त्यांची ही चांगले रस्ते, खड्डे मुक्त रस्ते असावेत अशी त्यांची अपेक्षा असते आणि ती रास्त आहे आणि त्याच्याबद्दल
बऱ्याच वेळेला या खड्ड्यांच्यामुळे लोकांना मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास दोन्ही होतो. बरोबर हे आहे आपल्याला उमेशजी, आणि स्वीकारावं हाच मानसिक शारीरिक त्रास होऊ नये यासाठी खड्ड्यांना नेमका कुणाचा असतो आशीर्वाद, या संदर्भातलं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण सर्व मान्यवरांबरोबर करणार आहोतच. भाजपचे प्रवक्ता स्वानंद गांगल देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकनंतर लोकशाही विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खड्ड्यांना कुणाचा आशीर्वाद या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतो आहोत आणि आपण आमंत्रित केलेले यावेळेला आपल्या स्टुडिओत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे प्रवक्ता स्वानंद गांगल, त्याचबरोबर निवृत्त कार्यकारी अभियंता R पाटील आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता उमेश पाटील आणि अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सत्येन जोशी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. स्वानंद गांगल यांच्यापासून आपण सुरुवात करूयात. स्वानंदजी, ब्रेकवर जाण्याआधी उमेश पाटील यांनी संपूर्ण आकडेवारी सांगितली. झालेलं अतिवृष्टी आणि अतिवृष्टीमुळे झालेलं खड्ड्यांचं किंवा रस्त्यांचं त्या ठिकाणी नुकसान आणि पडलेले खड्डे अशा प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी जरी संपूर्ण आढावा बैठक घेतलेली असली तरी देखील खड्डेमुक्त महाराष्ट्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे का? कारण यापूर्वी जर आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रियाताई सुळे ज्या ठिकाणी जाऊन आलेल्या होत्या, एक वेगळी मोहीम त्यांनी सुरू केलेली होती खड्डेमुक्त महाराष्ट्रासंदर्भातली. मात्र ज्यावेळेला आपण सत्तेवरती येतो त्यानंतरही जर चित्र बदलत नसेल तर मग सत्ता पालट करून जनतेचा फायदा काय? स्वानंद गांगल. मी एकतर सर्वप्रथम माफी मागतो की मला चर्चेत सहभागी व्हायला थोडा उशीर झाला, पण त्याचं कारणही मुंबईतले जे 927 खड्डे 2000 किलोमीटरच्या मुंबई रस्त्यावरचे फक्त 927 खड्डे, त्यातले काही माझ्या वाट्याला आले, त्यामुळे ट्रॅफिक आणि या सगळ्यात उशीर झाला. एनिवे, तर जे उमेश पाटील म्हणाले त्यांची मांडणी मला ऐकता नाही आली, पण अतिवृष्टी हे कारण जर त्यांनी दिलं असेल तर मला इथे हा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो की यावर्षी अतिवृष्टी झाली, दरवर्षी काय होतं? हे पहिल्यांदा महाराष्ट्रात असं घडलेलं नाहीये, हे वारंवार महाराष्ट्रात घडत आलेलं आहे. अतिवृष्टी यावर्षी झाली. याआधी उमेश पाटील गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं की कोणतीही गय केली जाणार नाही, कारवाई केली जाणार नाही. मुंबईतलं आपण उदाहरण घेऊ. मुंबईत गेल्या 24 वर्षात 21,000 कोटी रुपये रस्त्यांवर खर्च झालेले आहेत. मला वाटतं की इकडचे सगळेजण मुंबईशी कोणत्या ना कोणत्या अर्थाने संबंधित असतील, कदाचित येत असतील दैनंदिन याच्यात. विशालजी, तुम्ही येत असाल. खरंच या एवढ्या वर्षात मुंबईत आपल्याला एवढे 24,000 कोटी रुपये महापालिकेने रस्त्यांवर खर्च केले, असं काम आपल्याला मुंबईच्या रस्त्यांबाबत कुठल्या तरी भागात दिसतंय का? हीच गोष्ट ठाण्याची आहे, इतर काही ठिकाणी अशी. कल्याण डोंबिवलीतही हीच परिस्थिती आहे खरं तर. त्यामुळे आपल्याला हा विचार करावा लागेल. म्हणजे ठाण्यात मी राहतो, गेल्या आठवड्यात ठाण्यात कशा प्रकारची लाईन कल्याणपर्यंत जायला रस्त्याच्या खड्ड्यांमुळे झाली होती हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. 6-6 तास जर का आपल्याला ट्रॅफिकमध्ये लागत असतील तर ही खरंच आपण ज्या महाराष्ट्रात, ज्या देशाची आर्थिक राजधानी जिकडे आहे त्या आर्थिक राजधानीमध्ये खड्ड्यांची अशी दुरावस्था ही खरंच आपल्या प्रतिमेला साजेशी आहे का याचा विचार आपण करायला. बरं, उमेश पाटील याचं उत्तर देतील. उमेश पाटील, ज्या प्रकारे कंत्राटदारांना कंत्राट दिली जातात त्यानंतर सर्वसामान्य जनतेचा पैसा हा पाण्यासारखा वाहत जातो आणि मग तो रस्त्यांच्या या खड्ड्यांमध्ये जातो का? उत्तर द्या उमेश पाटील. मगाशीच माझं बोलणं ज्यावेळेस आपल्याशी होत होतं तेव्हा मी सांगितलं की संबंधित ठेकेदाराकडून जर अशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं काम झालं असेल तर ती रक्कम त्याच्याकडून वसूल करण्याबरोबरच त्याला दंड करणे आणि त्याची कंपनी किंवा संस्था. नाही, पण उमेश पाटीलजी, त्या अधिकाऱ्यांचं काय ज्यांच्याकडनं ही कंत्राट दिली जातात? कंत्राटदारावरती खापर करून चालणार नाही, अधिकाऱ्यांचाही विचार व्हावा. उमेश पाटीलजी बोला. नाही, संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा जबाबदार धरलं पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही. त्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे धोरणात्मक चर्चा चाललेली आहे आणि त्याची अकाउंटेबिलिटी जशी ठेकेदाराकडे रस्त्याची असते तशीच अकाउंटेबिलिटी त्या संबंधित रस्त्याच्या बाबतीमध्ये असलेला जो इंजिनियर आहे, मग त्याच्यामध्ये तिथला ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, नंतरचा कार्यकारी अभियंता आणि त्याच्यानंतरचा चीफ इंजिनियर, या सगळ्यांच्यावर ती जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे. आणि यापूर्वी तशी तरतूद आहे देखील, परंतु त्यामध्ये अधिकाऱ्यांचीच काही साखळी असलेल्या कारणामुळे कधी कधी याच्या कारवाईचं जे धाडस आहे ते काही वेळेला दाखवलं जात नाही.
मी आपल्याला आता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जे काही सांगत होते की अतिवृष्टीची परिस्थिती दरवर्षी असते आणि मग याच वर्षी कसं असं झालं, तर आपल्याला आठवत असेल की आता मगाशी सुप्रियाताईंचा उल्लेख आपण केला. चंद्रकांत दादा पाटील हे बांधकाम विभागाचे मंत्री होते. त्या काळामध्ये कोरोनासारखी परिस्थिती नव्हती. राज्य, देश आणि जग आर्थिक अडचणीमध्ये नव्हतं आणि त्यामुळं राज्याची, देशाची आर्थिक परिस्थिती जी आहे ती बऱ्यापैकी चांगली होती. असं असताना देखील आपल्या सरकारच्या काळामध्ये चंद्रकांत दादा पाटील यांनी घोषणा केली होती की खड्डा दाखवला, आता एवढ्या काळामध्ये आम्ही खड्डे बुजवू आणि नंतर जर खड्डा दिसला तर जो खड्डा दाखवेल त्याला 1000 रुपयाचं बक्षीस, असं काहीतरी घोषणा केली होती. त्याच्यानंतरच्या काळातही हजारो खड्डे आपल्याला पाहायला मिळाले. आता राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळा पैसा जो आहे तो मॅक्झिमम ज्याला म्हणतो बजेटरी प्रोव्हिजन जे आहे ते आपण आरोग्य विभागाकडे वळवलेले आहे. असं असताना देखील आता मी सांगितलं तुम्हाला की एवढा मोठा पूर आल्यानंतर त्यातून जी हानी झालेली आहे, अतिवृष्टीमुळे हानी झालेली आहे, त्याच्यामुळे पुलांचं जे नुकसान झालंय त्याच्याकरता जवळपास 2,500-3 हजार कोटी रुपयाची तरतूद, आता खड्डे पडलेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये 2,500-3 हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. उमेश पाटीलजी, आपण तरतूद केल्याचं सांगताय. स्वानंद गांगल, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा यावेळेला, कुठल्याही प्रकारे ज्यावेळेला या कंत्राटदारांवरती आपण खापर फोडतो किंवा अधिकाऱ्यांवरती किंवा जी हायरार्की आता उमेश पाटील यांनी सांगितली की कुणाकुणावरती कारवाई व्हायला हवी, मला सांगा, वरनं पाऊस पडत असताना त्या ठिकाणी डांबर टाकणं, एखाद्या अशिक्षित माणसालाही हे कळतं की त्या ठिकाणी हा खड्डा खऱ्या अर्थानं बुजवला जाणार का? कुणाच्या डोळ्यामध्ये हे धूळफेक केली जाते? मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल किंवा इतर राज्यभरामध्ये पाऊस सुरू असताना देखील कंत्राटदार त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी आम्ही खड्डे बुजवण्याची कशा प्रकारे तयारी केलेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करता. कुणासाठी ही धूळफेक केली जाते? कुणासाठी हा पैसा वाया घालवला जातो? स्वानंद गांगल. एक फक्त विषय तुम्ही जे म्हटलात त्याच्यात एक फक्त ऍड करतो. नक्की. गेल्या वेळेला मुंबईत जेव्हा पाणी साचलं होतं, आपण आपल्या मुंबईतलेच एक शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांनी कशा प्रकारे कंत्राटदाराला तिकडे नेऊन त्याच्या अंगावर तो सगळ्या कचरा टाकून वगैरे स्टंटबाजी केलेली ही बघितलेली आहे. पण या सगळ्यात बाकी कोणीच उत्तरदायी नाहीये का? म्हणजे आपण सगळी जबाबदारी ही फक्त त्या कंत्राटदारांवर, त्या काम करणाऱ्यांवर, या सगळ्यांवर ढकलून मोकळे होतोय का? आणि जर असं असू, मग वर्षानुवर्ष तेच कंत्राटदार कसे? जर कंत्राटदारांची कामं निकृष्ट दर्जाची आहेत असं आपण मान्य केलं तर मग हे कंत्राटदार का बदलले जात नाहीयेत? त्यांना ब्लॅकलिस्टेड का केलं जात नाहीये? त्यांना कारवाई का केली जाते? मुख्यमंत्री काल म्हणाले की गय केली जाणार नाही, कारवाई करू, पण आजवर का नाही झाली? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी, माझ्या मते संबंधित आपल्या सरकारमधल्या नेत्यांनी, उमेश पाटील आज इथे तर उमेश पाटलांनी दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आज त्यांनी सांगितलं की तुमच्या काळात, माझ्या मते आपण हेच करत राहणार आहोत का? की त्यांनी म्हणायचं की तुमच्या काळात हे झालं, त्याच्यानंतर आज सरकारला येऊन तुम्ही कायम सांगत असताना की आमचं सरकार आहे, स्थिर सरकार आहे, 144 का 176 70 पेक्षा जास्त तुमच्याकडे संख्याबळ आहे. मग असं संख्याबळ असताना तुम्हाला काम करण्यापासून कोणी अडवलंय? बरं, तुम्ही कोरोनाचं कारण ज्या वेळेला सांगता, आरोग्य सुविधांकडे जर का तुम्ही म्हणता की आपण सगळा पैसा वळवलाय, तर त्या तरी कुठे पुऱ्या पडतायत? त्याही अपुऱ्याच पडतायत ना उमेश पाटील. म्हणजे काय आपण धूळफेक करतो? इथेही तेच चालू आहे. बोला उमेश. मला मागच्या सरकारच्या काळामध्ये असं झालं तसं झालं आणि तुमच्याकडे दोष देऊन आमचे दोष दाखायचे असा प्रयत्न अजिबात केलेला नाही. बर, महाविकास आघाडी सरकार या संदर्भातली वस्तुस्थिती पूर्ण ओळखून आहे. राज्यातल्या लोकांना, जनतेला या खड्ड्याचा त्रास होऊ नये याच्याकरता निश्चितपणे गांभीर्यानं पावलं उचलली जातील, याच्याबद्दल दुमत नाही. आणि आतापर्यंत गेलेले देखील आहेत. मी तुम्हाला उमेशजी, आपण आश्वासन देताय, मुख्यमंत्री आश्वासन देताय, प्रत्यक्षात आम्हाला कारवाई नाही. कार्यकारी अभियंता RR पाटील यांच्याकडे जाऊयात. RR पाटीलजी, सत्ता कुणाचीही असू द्यात, मात्र ज्यावेळेला रस्ते आणि रस्त्यांच्या खड्ड्यांसंदर्भातला विषय निघतो त्यावेळेला फक्त त्या अधिकाऱ्यांवरती बोट ठेवून किंवा त्या ठिकाणी असलेल्या कंत्राटदारावरती बोट ठेवून चालणार आहे का? सरकार दरबारी जर इतका पैसा खर्च होतो, कुणाकुणाच्या खिशात जातो हा? RR पाटील. मुळात राजकीय प्रश्न बाजूला ठेवूया आपण, कोणाची सत्ता आहे, कोण सत्तेवर आहे, याच्यापेक्षाही अधिकारी तेच आहेत. अधिकारी बदललेले नाहीये. कोणत्याही अधिकाऱ्यांची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, अधिकारी तेच आहेत, ठेकेदार तेच आहेत, त्यांची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे असं चालू राहणार. आता गांगल साहेब जसं म्हटलं की पाण्याचा काही संबंध नाही, पावसात काही संबंध नाही, परंतु हा एक मुद्दा महत्त्वाचा लक्षात घ्यायला पाहिजे. रस्त्यावरती जर पाणी साठून राहिलं तर ते पाणी रस्त्यामध्येच मुरतं. त्यामुळं पाण्याचा संबंध नाही असं म्हणून चालणार नाही.
दुसरी गोष्ट, ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड करणं सोपं आहे, काही अडचण नाही, पण तेच ठेकेदार पुन्हा दुसऱ्या नावाने रजिस्ट्रेशन करून घेतात आणि पुन्हा तेच पिक्चरमध्ये येतात. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की रस्त्याची बांधणी करत असताना शास्त्रीय पद्धतीने डिझाईन करून त्या पद्धतीने त्याची जर अंमलबजावणी योग्य पद्धतीने केली तर हा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल. 100% सुटेल असं मी म्हणणार नाही, परंतु 95-98% पर्यंत रस्ते खड्डेमुक्त होतील. दुसरी गोष्ट, आजकाल जे रस्त्यासाठी मिळणारं साहित्य आहे, डांबराची क्वालिटी हे पूर्णपणे तपासली गेली पाहिजे आणि ज्या पद्धतीत डांबर वापरलं गेलं पाहिजे त्या कामासाठी त्या पद्धतीत वापरलं जातं की नाही हे पाहण्यासाठी 100% यंत्रणा नाही. आपण सॅम्पल पीस घेतो, त्याच्या डांबर किती आहे पाहतो, पण 100% तेवढं डांबर प्रत्येक ठिकाणी गेलंय की नाही हे पाहणे महत्त्वाचं आहे. नुसतं डांबरच नाही, त्या रस्त्यावरती रोलिंग व्यवस्थित झालेलं आहे की नाही हा पण विषय महत्त्वाचा आहे. बऱ्याच ठिकाणी खड्ड्याची कामं करत असताना विदाऊट रोलर कामं केली जातात आणि कॉम्पॅक्शन जर झालं नाही तर तो रस्ता टिकणार नाही, तो डांबराचा जो खड्डा भरलाय तोही टिकणार नाही. तर यासाठी आमूलाग्र बदल करावे लागतील. इन्स्पेक्शन रेग्युलर प्रत्येक अधिकाऱ्यांनी करणे आणि इन्स्पेक्शन नोट काढून त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे खड्डे पडलेले आहेत आणि त्याला काय आपण ट्रीटमेंट द्यायला पाहिजे हे त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी नमूद केलं पाहिजे आणि त्यानुसार अंदाजपत्रक करून त्याची कारवाई झाली पाहिजे. आपले पूर्वीचे रिटायर्ड सेक्रेटरी M.V. पाटील साहेब आहेत, त्यांचा या विषयावरती खूप मोठा अभ्यास होता. रस्त्याचे खड्डे का पडतात आणि पडू नयेत म्हणून काय केलं पाहिजे आणि पडलेच तर ते कशा पद्धतीनं भरलं पाहिजेत यासाठी इन्स्पेक्शन नोट्स ज्या अधिकाऱ्यांनी काढायला पाहिजेत त्या काढल्या जात नाहीत आणि रेग्युलर पद्धतीनं बाबा आपली जी नेहमीची पद्धत आहे डांबरी खड्डे भरण्याची त्या पद्धतीने एस्टिमेट केले जातात आणि अपुरा निधी हा पण त्याला एक मोठं कारण आहे. अशा पद्धतीनं जर थोडी सुधारणा आपल्या डिपार्टमेंटमध्ये जर केली तर याच्यावर निश्चित उपाय निघू शकतो. नक्कीच सुधारणांवरती आपल्याला बोलणं हे अत्यावश्यक आहे. आर पाटील, जसं आपण म्हणताय की तांत्रिकदृष्ट्या एखादा रस्ता बांधत असताना त्याची बांधणी करताना या सर्व गोष्टींचा विचार होणं आवश्यक आहे. ज्यावेळेला त्या ठिकाणी कंत्राट दिलं जातं तो कंत्राटदार योग्य रीतीनं त्या ठिकाणी माल पोहोचवतो आहे का, ज्या प्रकारे डांबराचा आपण प्रश्न उपस्थित केला किंवा जेही साहित्य वापरलं जात असेल त्याचं क्वालिटी चेक होतं आहे का, क्वालिटी चेक केल्यानंतर रस्ते बांधणीनंतरही त्याचं परीक्षण केलं जातं का, त्या संदर्भातल्या नोंदी ठेवल्या जातात का, तर उत्तर थेटपणे नकारात्मकच मिळणार आहे. अनेक वेळेला कंत्राटदारांना कंत्राट दिली जातात मात्र त्यांचं बिलही क्लिअर केलं जात नाही. हे देखील एक कारण यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतं का, या अनुषंगाने या सर्व मान्यवरांबरोबर आपली चर्चा सुरू राहील. एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेच परततो. ब्रेकनंतर लोकशाही विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय तो प्रश्न तुम्हाला सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे, कारण घरातून बाहेर पडल्यानंतर तुमच्या इच्छित स्थळापर्यंत जाण्यासाठी रस्ता नव्हे खड्ड्यातून मार्ग शोधत जावा लागतो आणि मग खड्डे किती ही संख्या देखील ज्या वेळेला पेपर्सवरती दिली जाते ती आणि रिअल लाईफमध्ये आपण ज्या खड्ड्यांमधून प्रवास करतो त्यांची असलेली संख्या यामध्ये देखील तफावत आहे. आणि ही तफावत किंवा मग अशा प्रकारे खड्ड्यांना नेमका कुणाचा आशीर्वाद आहे हे शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे ते म्हणजे निवृत्त कार्यकारी अभियंता आर पाटील, भाजप प्रवक्ता स्वानंद गांगल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता उमेश पाटील आणि अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सत्येन जोशी यांना. पुन्हा एकदा पॉलिटिकल चर्चेकडे वळण्याआधी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सत्येन जोशी मी आपल्याकडे येतो. खड्डे का पडतायत त्याचं तांत्रिक कारण शोधून झालं, त्याचे शरीरावरती होणारे दुष्परिणामही आपण पाहतोय. किती पेशंट्सची रोज भर पडताना आपल्याला दिसते. स्वतःची गाडी जरी आपण वापरत असू किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट जरी असेल तासन तास त्या ठिकाणी गाड्यांमध्ये अडकून पडणं असेल आणि त्याचे शरीरावरती होणारे दुष्परिणाम होत असतील. एका बाजूला टॅक्सेसही पे करायचे, त्या रस्त्यांवरून खड्ड्यांमधून प्रवासही करायचा आणि मग पुन्हा एकदा ट्रीटमेंटसाठी जो आहे तो खर्च करायचा. डॉक्टर, वाढणाऱ्या पेशंट्सची टक्केवारी किती आता त्याकडे आपण थोडं बघूयात. डॉक्टर सत्येन जोशी. अचूक टक्केवारी खरं तर सांगणं मुश्किल आहे, कारण आपल्या म्हणजे फक्त महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं तर ग्रामीण भाग, शहरी भाग, त्याच्यामध्ये मेट्रोपॉलिटन सिटीज या प्रत्येक ठिकाणचा प्रॉब्लेम हा वेगवेगळा आहे. पण तरी सुद्धा एक सर्वसाधारणपणे नुसत्या एक ओपीडीचा जर विचार केला तर दररोज समजा एखादा ऑर्थोपेडिक सर्जन एक 25 पेशंट जर बघत असेल आणि सरासरी त्याच्यामध्ये समजा जर का एक 5 ते 6 पेशंट हे मणक्यांशी संबंधित किंवा सांध्यांशी संबंधित कुठल्याही दुखापतीमुळे येत असतील तर सरळ हा आकडा मे बी गेल्या काही महिन्याभरामध्ये दुप्पट झालेला आपल्याला निश्चित दिसून येईल. त्याची कारणं वेगवेगळी आहेत.
की समजा अगदी शहरी भागामध्ये 4 व्हीलरमध्ये ड्राईव्ह करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा जर आपण विचार केला तर वयस्कर व्यक्तींचे मणके असेही ठिसूळ झालेले असतात, एस्पेशली स्त्रियांमध्ये. आणि जेव्हा कुठल्याही खड्ड्यामधनं 4 व्हीलर दणका बसून जेव्हा उडते तेव्हा ते जे मणके असतात ते पिचतात, ज्याला मी वेज कॉम्प्रेशन फ्रॅक्चर्स म्हणतो, ज्याच्यामुळे पेशंट 1.5 महिना 2 महिने क्वचित प्रसंगी 3 महिन्यापर्यंत सुद्धा अंथरुणाला खिळू शकतो. दुसरी गोष्ट 2 व्हीलर्सचा विचार करायचा, ज्या ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये दोन्ही ठिकाणी चालवल्या जातात, तिथे खड्ड्यामधनं किंवा पाणी भरलेल्यामुळे खड्ड्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे जेव्हा हे अपघात होतात तेव्हा बहुतेक वेळेला गुडघ्याच्या सांध्याला आणि खुब्याच्या सांध्याला दुखापत होते. गुडघ्याच्या सांध्याला 2 व्हीलरवरनं पडण्यामुळे जी दुखापत होते त्याच्यामुळे सांध्याला स्टॅबिलिटी देणारे जे लिगामेंट्स असतात ते तुटतात आणि ते तुटल्यानंतर त्या व्यक्तीला ऑपरेशन शिवाय पर्याय राहत नाही. किंबहुना ज्याला मी मल्टी लिगामेंटस इंजुरी म्हणतो, म्हणजे एकापेक्षा जास्त लिगामेंट तुटणाऱ्या ज्या केसेस असतात त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला पूर्ववत त्याच्या आधीच्या फिटनेसला जाण्यासाठी 6 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत कितीही कालावधी लागू शकतो, ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं शारीरिक नुकसान तर होतच, पण ती जर का घरची ब्रेड विनर असेल, म्हणजे घरातला तो जर का कर्ता पुरुष जर असेल तर त्याच्या बरोबरीने घराला सुद्धा चांगल्यापैकी आर्थिक फटका बसतो. म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा सगळ्या आघाड्यांवर ह्या पेशंट्सचं नुकसान होतं. बरोबर आहे. होणारं नुकसान आपण अतिशय चोखपणे सांगितलं. उमेश पाटील यांना मला पुढचा प्रश्न आता करायचा आहे. सर्वसामान्यांनी किती खर्च करत बसायचा? एका बाजूला टॅक्सेस पे करायचे, तशा प्रकारच्या नागरी सुविधा मिळत नाही आणि त्यानंतर ट्रीटमेंटचाही खर्च. उमेश पाटील, मला फक्त वेळ दिला तर मला व्यवस्थित मुद्दा मांडता येईल. नक्कीच उमेशजी, बोला. सुद्धा बोलणं देत नाही तुम्ही. इतर जे सहकारी माझे आहेत त्यांना तुम्ही पूर्ण वेळ देताय आणि मी बोलायला लागलो की उमेशजी, प्रत्येकाला तेवढाच वेळ दिला जाणार आहे. आपण थेट मुद्द्याकडे वळूयात. बोला. काउंट करा तुम्ही. मला एक अर्धा मिनिटाचा सुद्धा वेळ तुम्ही मागच्या सेगमेंटमध्ये दिला नाही. मला जे मुद्दा मांडायचा होता तो राहून जातो. आता हे असा वेळ घालवणंही बरं नाही, तरी सुद्धा मी आपलं उत्तर देतो. मुद्दा असा आहे की खड्ड्यांचा प्रश्न हा काही अमुक सरकार बदललं, अमुक सरकार आलं म्हणून निर्माण झाला आणि अमुक सरकार आलं म्हणून तो प्रश्न मिटला असं आतापर्यंत घडलेलं दिसत नाही. याच्या मागची अनेक कारणं आहेत आणि त्या कारणांच्या खोलामध्ये जाण्याकरता आपल्याला आणखी वेगळ्यानं चर्चा करावी लागेल. खड्डे जे पडतात त्याच्या मगाशी जे कार्यकारी अभियंता होते त्यांनी सांगितलं की त्याला कंत्राटदार जबाबदार, अधिकारी जबाबदार, त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेली आपली तरतूद. अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला याचे टेंडर निघतात रस्त्याच्या कामाचे, ते टेंडर मध्ये कंत्राटदारांच्या मध्ये सुद्धा एवढी स्पर्धा झालेली आहे की पूर्वी 5%, 2% बिलो जायचे, आता 30%, 40% पर्यंत बिलो जातात आणि ती कामं घेतात. अशा वेळेला त्या कामाची क्वालिटी मेंटेन करणं आणि त्या कंत्राटदारांनी जो काही त्याचा वाजवी नफा मिळवायचा असेल तो त्यातूनही मिळवणं, याच्यामुळं तिथं त्या ठिकाणी क्वालिटी राहत नसली पाहिजे. शेवटी आपल्याकडे टेंडरिंग पद्धतीमध्ये जो सर्वात कमी बोली लावेल त्याला काम देणं अशी तरतूद असते. त्याच्याबरोबर क्वालिटी मेंटेन राहावी म्हणून त्याच्याकडून त्या मधल्या डिफरन्सचं डिपॉझिट ठेवून घेतलं जातं. तरी सुद्धा हे लोक जे आहेत ते कंत्राटदार जे आहेत ते खूप बिलो जाऊन कामं घेतात आणि त्याच्यामुळं हे रस्त्यांवर अशी परिस्थिती निर्माण होते. आता याच्यामध्ये शेवटी कारणं सांगून आपल्याला पळ काढता येणार नाही, ही देखील त्या ठिकाणची वस्तुस्थिती आहे. आता डॉक्टर साहेब जे म्हणाले त्याच्यामुळं लोकांना शारीरिक त्रास होतो, मानसिक त्रास होतो, वेळेचा अपव्यय होतो, हे सगळं खरं आहे. आणि याच्यामध्ये मार्ग काढायचा असेल तर याला एकमेव गोष्ट अशी आहे की त्याला पुरेसा निधीची आवश्यकता आहे. आणि निधी बरोबरच जे काही आता जगामध्ये आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान या खड्ड्यांच्या संदर्भात असेल, रस्त्याच्या संदर्भात असेल, अलीकडे प्लास्टिकचा सुद्धा वापर करून त्या डांबरामध्ये ते प्लास्टिक मिक्स करून वेगळ्या पद्धतीनं रस्त्याची क्वालिटी वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. जगभरातले जेवढे म्हणून याच्यामधलं जे काही संशोधन झालं असेल, आपल्याकडे दुर्दैवानं रस्त्यांच्या संदर्भामध्ये R&D होत नाही. अनेक विषयांच्या बाबतीमध्ये R&D होत नाही. त्या R&D वर सुद्धा वेगळ्या पद्धतीची तरतूद बजेटरी प्रोव्हिजन करून की हे रस्ते जे आहेत त्याची स्ट्रेंथनिंग पॉवर वाढण्याच्या दृष्टीनं काम करण्याची आवश्यकता आहे. आणि सरकार कुठलं जरी आलं तरी त्या सार्वजनिक बांधकाम विभागाला एकूण बजेटमध्ये जेवढी तरतूद करणं अपेक्षित असतं, आवश्यक असतं, जी मागणी असते त्याप्रमाणे तरतूद केली जात असते. तरी सुद्धा ते असलेले पैसे कमी पडतात. या राज्यातल्या सर्व रस्त्यांचं मजबूतीकरण करणं किंवा जिथं मागणी आहे तिथं रस्ते देणं, याच्या करता आपल्याला महाराष्ट्राचा 2 वेळेचा अर्थसंकल्प, संपूर्ण अर्थसंकल्प, एवढा अर्थसंकल्प जरी खर्च केला तरी तो कमी पडणार आहे. एवढी या रस्त्यांची लांबी आहे आणि तेवढी त्या रस्त्यांच्या करता
दुरुस्ती म्हणा किंवा नवीन रस्ते बांधण्याच्या करताची निधीची आवश्यकता आहे. आता पैशाचं सोंग आणता येत नाही. कार्यकारी अभियंता तिथं बसलेले आहेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत, त्यांच्या काळातही काही वेगळी परिस्थिती नव्हती. जर पैसे उपलब्ध असते तर ते अम्युनिटी चा मार्ग काढला नसता किंवा आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मधून हे रस्ते केले नसते. आता राष्ट्रीय महामार्गामध्ये टोल घेतला जातो, त्यामुळं खासगी लोकांकडून तिथं गुंतवणूक होते. परंतु खेड्यापाड्यातले जे रस्ते आहेत, महानगरपालिकेच्या अंतर्गत भागातले जे रस्ते आहेत, याच्या करता कोणी खासगी गुंतवणूकदार येत नाही. ते स्व उत्पन्नातून किंवा सरकारने बजेटमध्ये जे प्रोव्हिजन केलेले असते त्यातूनच ते करावे लागतात. आणि एकूण वेगवेगळ्या विषयांवरचा खर्चाचा जर आवाका पाहिला आणि राज्याला मिळणारं उत्पन्न जर पाहिलं तर याच्यामध्ये फार मोठा विरोधाभास आहे. परंतु आहेत त्या जेवढ्या निधीमध्ये जी कामं केली जातात, किमान ती तरी नीट व्हावीत, ती तरी चांगली क्वालिटीची व्हावीत, याच्या करता म्हणून जे ज्या उपाययोजना करता येतील त्या उपाययोजना आमच्या सरकारच्या या विभागाच्या माध्यमातून निश्चित केल्या जातील. आणि लवकरात लवकर, आता पावसाळा थोडासा उघडीप पडल्यानंतर लवकरात लवकर पडलेले जेवढे खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर घेतली जाईल, याच्याबद्दल मी आश्वस्त करू शकतो. बरं, आपण आश्वासन देताय राज्यातल्या जनतेला. या डिबेटच्या माध्यमातून स्वानंद गांगल आपल्याकडे येतो. खड्ड्यांना मात्र मग कुणाचा आशीर्वाद त्या ठिकाणी असतो यावरती आता येणं गरजेचं आहे. कारण आपण उपाययोजनांबद्दल बोललो, समस्यांबद्दल बोललो. गेले वर्षानुवर्षे अशाच प्रकारे विविध चर्चांच्या माध्यमातून या प्रश्नांना हात घातला जातो. अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना समोर आलेल्या दिसत नाही. मग कुठेतरी संशयाला वाव येतो आणि त्यानंतर मग या खड्ड्यांना कुणाचा आशीर्वाद हा प्रश्न विचारावा लागतो. स्वानंदजी, कंत्राटदारांचे कोणाकोणासोबत लागेबांधे आहेत याचा एक जर का विचार, अभ्यास, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम हे जर का केलं गेलं तर यातनं अनेक गोष्टी बाहेर पडू शकतात. जे आत्ता आमचे मित्र उमेश पाटील म्हणाले की राज्यातला 2 वेळेचं बजेट पूर्ण हे केलं, एवढी त्याची लांबी रुंदी रस्त्यांची आहे तरी अपुरं पडेल वगैरे वगैरे. मला इथे सांगायचं वाटतं की अपेक्षा राज्याने बजेट दुप्पट करून हे करावं वगैरे वगैरे यापेक्षा जे करताय ते तर नीट करा. दरवर्षी पावसाळ्यात खड्डे, मग परत कामं, परत खड्डे, परत कामं, हे चक्र कुठेतरी मोडण्याची गरज आहे असं मला वाटतं. हे मोडत असताना त्याच्यासाठी जसं ते म्हणाले की R&D करण्याची गरज आहे, हे आहे, कोणी अडवलंय? बजेटरी प्रोव्हिजन करायची असेल तर महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोणत्या पक्षाचे आहेत हे आपल्याला माहिती आहे. कोण करू शकतं ते बजेटमध्ये प्रोव्हिजन हे आपल्याला माहिती आहे. संदर्भामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे असते. काय उमेशजी परत बोला. अहो, हे R&D जे आहे ना, म्हणजे रस्त्याच्या संदर्भामध्ये R&D म्हणजे याच्या संदर्भामध्ये सगळ्यात ते देश पातळीवरचा विषय आहे ना, तो काय एकट्या महाराष्ट्राचा विषय आहे का? संशोधन केंद्रानं करावं म्हणणं त्यांचं. अच्छा, म्हणजे जसं सगळी गोष्ट जबाबदारी केंद्रावर ढकलायची तशी ही पण जबाबदारी केंद्रावर ढकललेली आहे महाविकास आघाडीने. अपेक्षित होतं काही वेगळं हे नाही. माझ्या जे अल्पमतीला कळतं ते काय म्हणू, रस्ते हा राज्याच्या जी स्टेट लिस्ट आहे त्यातही येणारा विषय आहे. त्यामुळे मला कल्पना नाही, पण त्यांना ठीक आहे. त्यांना मला जे अल्पमतीला कळतं ते मी सांगितलं. त्यांचं म्हणणं असेल नेहमीप्रमाणे केंद्राकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकणे. तर 2 मिनिटं बोलतो. बोला उमेश. हे रस्त्यांचा विषय, खड्ड्यांचा विषय, लोकांना खूप त्रास होतो याच्यात आपण राजकारण करत बसलो तर ते तुमच्या करतील, आमच्याही बदल करतील. मुद्दा असा की मला काढायचं म्हटलं तर भरपूर काढता आला असतं. राजकीयच बोलायचं म्हटलं तर नॅशनल हायवेची लांबी माझ्याकडे आहे. आता नॅशनल हायवेवर खड्डे किती पडलेले आहेत हे सुद्धा माझ्याकडे आहे. पण ते काय होतं, ह्याच्यातून एकमेकांची मापं काढली जातात, दुसरं काही होत नाही. आता तुम्ही म्हटलात की ब्लॅकलिस्ट वाले कंत्राटदार वगैरे विषय काढला. तुमच्या मुंबई महानगरपालिकेनं ब्लॅकलिस्टेड केलेल्या ठेकेदाराला तुम्हीच तुमच्या सरकारच्या काळामध्ये मेट्रोची कामं दिली, तुम्ही नागपूरच्या तिथली कामं दिली. जो ब्लॅकलिस्टेड केलेल्या माणसाला तुम्ही ठेकेदारी देता हे भरपूर असतं. तुम्ही आमचं काढायचं म्हटलं की आम्हाला तुमच्या 100 गोष्टी काढता येतात. मुद्दा आहे ना, मूळ गाभा काय की लोकांना जे आज खड्ड्याचा त्रास होतोय, तुमचं सरकार असलं काय आणि आमचं सरकार असलं काय, कुणाचंही सरकार असलं तरी काही खड्डे काय हे पडायचे बंद झालेले नाहीत आणि त्याच्यामुळे लोकांचा त्रास काय थांबलेला नाही. आणि त्याच्या संदर्भातलं सोल्युशन किंवा एक मार्गदर्शन किंवा लोकांच्या किमान त्यांच्या मनातला रोष आहे, त्या रोष जो आहे तो शमवण्याचा या चर्चेच्या माध्यमातून जर प्रयत्न झाला, त्यातून काही समाधान निघलं तर त्यात नक्कीच उमेशजी आपण समाधानाकडेच वळतो आहोत. आणि त्याचबरोबर स्वानंद गांगलजी आपल्यालाही बोलण्याची संधी मिळणार आहे. मात्र तत्पूर्वी वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची, आम्ही लगेच परततो.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. थेट आपण चर्चेकडे वळणार आहोत, कारण शेवटच्या सेगमेंटमध्ये चर्चा करत असताना प्रत्येक मान्यवरांना बोलता यावं ही अपेक्षा आहे. खड्ड्यांना कुणाचा आशीर्वाद आहे याचं उत्तर शोधत असताना स्वानंद गांगलजी, मी आपल्याकडे येतो. राज्य काय, केंद्र काय, आपण आपल्या शहरासाठी असेल, राज्यासाठी असेल, देशासाठी हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे, तो म्हणजे खड्डेमुक्त रस्ते करण्याचा. खऱ्या अर्थानं खड्डेमुक्त महाराष्ट्र, खड्डेमुक्त देश आपल्याला सगळ्यांना पाहता येईल अशी अपेक्षा आज करायला हवी आहे का? स्वानंद गांगल. ती अपेक्षा करायला हवी आहे. आमचे मित्र उमेश पाटील जसं म्हणाले की हा राजकारणाचा विषय नाही, नक्कीच नाही, पण हा राजकारण्यांनी सोडवायचा विषय नक्कीच आहे उमेशजी. त्यामुळे महाराष्ट्राच्या ज्या वेळेला आपण खड्ड्यांविषयी बोलतोय त्यावेळेला आज सत्तेत तुम्ही असल्यामुळे जबाबदारी तुमच्यावर आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घ्यावा. ते म्हणतायत तसं कारवाई त्यांनी करून दाखवावी. ते कायम म्हणत असतात की आम्ही करून दाखवतो, आम्ही बोलत नाही, तर त्यांनी ती कारवाई करून दाखवावी असं आमचं मत आहे. आज आमचे नेते आशिष शेलार यांनी पण जी पत्रकार परिषद घेतली त्यात पण त्याने तेच म्हटलं की त्यांनी कारवाई केली असती किंवा त्यांनी जर का अशा प्रकारे करून दाखवलं असतं तर आम्हाला जास्त आनंद झाला असता. पण त्यांनी फक्त आश्वासन दिलेलं आहे किंवा त्या प्रकारची एक डायलॉगबाजी हा शब्द चुकीचा ठरेल किंवा तो या चर्चेच्या दृष्टीने तेवढा समर्पक ठरणार नाही म्हणून मी तो वापरत नाहीये. पण एक प्रकारे घोषणाबाजीशिवाय दुसरं मुख्यमंत्र्यांनी अद्याप तरी काही केलेलं नाही असंच दिसतंय. उमेश पाटील, कारवाई कधी? नाही, निश्चितपणे या बाबतीमध्ये ज्या कंत्राटदार किंवा ठेकेदारांच्या कार्य मुदतीमध्ये, म्हणजे जर त्या रस्त्याची मुदत पूर्ण झाल्यानंतर 3 वर्ष 5 वर्षाची असेल आणि त्याच्या आतच जर तो रस्ता खराब झाला असेल, रस्ता असेल, पूल असेल, जर त्याच्यावर खड्डे पडले असतील तर निश्चितपणे त्याच्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल. त्याला नुसतं ब्लॅकलिस्ट करून मगाशी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या मार्गाने पुन्हा ठेकेदारी करण्याच्या करता मार्ग उपलब्ध होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शिवाय त्याच्याकडून जे डिपॉझिट म्हणून जे सरकारने रक्कम भरून घेतलेली असते कामाच्या सुरुवातीला, त्या डिपॉझिट जप्त करून ते खड्डे दुरुस्त करण्याकरता त्या डिपॉझिटचं उपयोजन करून घेतलं जाईल. आणि अगदीच जर त्या ठिकाणी खूपच वाईट परिस्थिती त्या रस्त्याची झाली असेल आणि त्याच्यामध्ये खूप मोठा काळाबाजार झालाय असं जर त्या तपासामध्ये आढळलं तर त्या कंत्राटदारावर गुन्हे देखील दाखल केले जातील, याच्याबद्दल दुमत नाही. शिवाय संबंधित जे अधिकाऱ्यांनी त्या संदर्भातलं जे निरीक्षण करायला पाहिजे होतं, ज्याच्या परीक्षणामध्ये त्याचं बिल पास झालं असेल आणि ज्या ठेकेदाराचं बिल संबंधित अधिकाऱ्यांनी मंजूर केलं असेल, त्याच्यावर सह्या केल्या असतील, त्या अधिकाऱ्याला सुद्धा त्यासाठी जबाबदार धरलं जाईल, जेणेकरून महाराष्ट्रामधल्या सर्व अधिकाऱ्यांमध्ये या संदर्भातल्या आणि ठेकेदारांमध्ये एक मेसेज जाईल की या पुढच्या काळामध्ये चुकीची कामं करून किंवा क्वालिटी वर्क न देता बोगस कामं करून आपल्याला बिले काढता येणार नाहीत. कामाचा दर्जा हा चांगलाच ठेवावा लागेल, याच्याबद्दल आम्ही प्रयत्न करू. दुसरं, जे काही खड्डे आता राज्यामध्ये आहेत सध्या, पावसाची उघडीप झाली की पैशाची तरतूद करण्यात आलेली आहे, त्याच्या संदर्भातली बैठक पडलेली आहे. फक्त पाऊस थांबला की त्याच्यानंतर जे खड्डे पडलेले आहेत ते दुरुस्त करण्याच्या दृष्टीने, पावसाळा गेल्यानंतर तरी खड्डेमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण व्हावं ही अपेक्षा आहे जनतेची. डॉक्टर सत्येन जोशी, राजकारणही असतील किंवा त्या ठिकाणी काम करणारे अधिकारी असतील, यांच्याकडून खड्डेमुक्त महाराष्ट्र कधी मिळतो यासाठी थोडा कालावधी जरी लागला असला तरी देखील डॉक्टर सत्येन जोशी काही डूज अँड डोंट्स अगदी जाता जाता कमी शब्दामध्ये जनतेसाठी, कारण रस्ता तोच आहे, मार्ग तोच आहे, त्या रस्त्यावरनं प्रवास करावाच लागणार आहे आणि खड्डेही तिथेच आहे, यावेळेला कुठली काळजी घ्यावी अगदी थोडक्यात डॉक्टर सत्येन? पहिली गोष्ट, 2 व्हीलर असेल अथवा 4 व्हीलर असेल, खड्ड्यामधल्या रस्त्यांमधनं किंवा रस्त्यामधल्या खड्ड्यांमधनं जाताना आपला स्पीड अतिशय कमी ठेवा. शक्यतोवर जिथे पाणी साचलेलं असेल त्या खड्ड्याची खोली आपल्याला माहिती नसते, त्यामुळे दणका किती बसेल किंवा गाडी स्लिप होईल अथवा आदळेल माहिती नसतं, त्यामुळे ते खड्डे चुकवायचा प्रयत्न करा. ज्यांना ऑलरेडी मणक्यांचा सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे मानेचा असेल किंवा कमरेचा असेल, त्यांनी केवळ आणि केवळ ड्राईव्ह करताना फक्त ज्याला आम्ही सॉफ्ट सर्व्हायकल कॉलर म्हणतो ती तात्पुरती वापरायला हरकत नाही. या पलीकडे मला असं वाटतं प्रिव्हेन्शन असं स्पीड कंट्रोल करणं आणि गाडी ही चांगल्या कंडिशनमध्ये ठेवणं, जेणेकरून गरज पडेल तेव्हा ब्रेक लागेल आणि आपली गाडी स्लिप होणार नाही. या पद्धतीने स्वतःची आणि गाडीची दोघांची काळजी घेतली
प्रिव्हेन्शन इज कदाचित ऑलवेज बेटर खड्ड्यांपासून दॅन होणारा जो क्युअर जे त्रास म्हटलं असेल जातं तो पूर्ण तेच वाचला जरी खरं तर जाणार पाहणं नाही, गरजेचं तरी आहे. कदाचित धन्यवाद त्याच्यात डॉक्टर कमी होईल. सत्येन जोशी, उमेश पाटील, स्वानंद गांगल आणि RR पाटील आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. जाता जाता एकच गोष्ट, खड्ड्यांना कुणाचा आशीर्वाद हे शोधण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र प्रत्येकानं आपली जबाबदारी योग्य रीतीनं पार पाडली तर मात्र अशा प्रकारच्या समस्याच येत्या काळामध्ये उद्भवणार नाही. राजकारण बाजूला ठेवून कुठेतरी ही चर्चा घडत असताना मात्र प्रत्येकाने आपला रोल, आपली भूमिका निभावणं किती गरजेचं आहे हे यातून लक्षात येतं. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.